इथे परिस्थिती खूपच वाईट आहे आणि प्लास्टिक वगैरे तर कचरा कोणी का करीना, स्वच्छ ठेवणं हे नुसतं गव्हर्नमेंटचंच काम नाही. असं जर सगळ्यांनी विचार केला की मी का उचलू किंवा मी एकट्याने टाकून थोडी ना कचरा होणार आहे, तर मग काहीच नाही होणार. प्लास्टिक आणि ते सिगरेट, तंबाखू, त्याचे कागद. हे काम फक्त महानगरपालिकाचं नसून आपल्या सोलापूरच्या रहिवासींचं पण आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक तर दिसतेच, पण इथं बाटल्या पण दिसतात. काय नेमकं मनात येतं आता? महानगरपालिकेकडून अपेक्षा करतो किंवा याच्याशी निगडीत जे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आपण अपेक्षा व्यक्त करतो. पण तुम्ही घेता, सगळं वापरता, त्याचा उपभोग घेता, त्यावर पैसा कमवता, पण जाताना साफसफाई करा असं वाटत नाही त्यांना. प्रदर्शन संपल्यावर हे पूर्ण साफसफाई व्हायला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. मी आता आहे होम मैदान परिसरामध्ये आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय शेकडो सोलापूरकर एकत्रित जमलेले आहेत स्वच्छता अभियानासाठी. पर्यावरण गतिविधी यांच्या वतीने आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, याच होम मैदानावर भव्य प्रमाणात सोलापूरची जत्रा भरली जाते. गड्डा यात्रा या ठिकाणी होते. सोबतच गड्डा यात्रेच्या नंतर इलेक्ट्रोचं प्रदर्शनसुद्धा याच ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी तयार होतो आणि हा कचरा उचलण्याचं, हा कचरा स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सोलापूरकर करत आहेत. पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वच्छता कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या अभियानाचा शुभारंभ होतोय. पर्यावरण गतिविधीच्या वतीने हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी काही सोलापूरकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं काय उपक्रम या ठिकाणी सुरू आहे? दादा नमस्कार, काय नाव आहे तुमचं? योगीराज बोगडे. आज काय करतोय आपण? स्वच्छता करायला लागलोय. बरं, मला एक सांगा योगीराज दादा, कचरा तर तुम्ही केलेला नाही आहे, पण कचरा उचलण्यासाठी तुम्ही आलेला, तर काय सांगायचं या निमित्तानं आपल्याला? हे आपलं कर्तव्य आहे. कचरा कोणी का करीना, स्वच्छ ठेवणं हे नुसतं गव्हर्नमेंटचंच काम नाही, तर प्रत्येक सोलापूरकरांचं, प्रत्येक नागरिकाचं हे काम आहे. मग हे आपलं कर्तव्य जर समजून आपण केलो तर आपले आजूबाजूचं परिसर ऑटोमॅटिक स्वच्छ राहील आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य देखील स्वच्छ राहील. एरवी जेव्हा जागोजागी कचरा दिसतो त्यावेळेला आपण प्रशासनाकडे बोर्ड करतो, बाबा कचरा झालेला आहे. हां, बरोबर ना. आपण लोकांना बोट करून सांगण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो ह्याचा आपण जर विचार केलो तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे स्वच्छ भारत, ते आपल्याला लवकरच दिसू शकेल असं तुमचं म्हणणं आहे? 100% मी तर आव्हान करतो, असं जर कुठल्या आता संघाने आव्हान केलं की बाबा स्वच्छ अभियान आपल्याला होम मैदानामध्ये करायचं आहे, असं काही आव्हान जर आपल्या परिसरात जागोजागी जर सोलापुरात होत असेल तर आपण स्वतःहून त्यात सक्रिय सहभाग जर नोंदवला तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. दीदी गुड मॉर्निंग, काय नाव तुझं? माझं नाव गायत्री संगमेश्वर शरणार. बरं, कुठल्या शाळेमध्ये आहे तू? मी वीर तपस्वी शाळेमध्ये. बरं, मास्के खाली थोडंसं वेळापुरतं. वीर तपस्वीला आहे, कितवीला आहे? 5वी. बरं, आता आपण काय करतोय नेमकं या ठिकाणी? स्वच्छता मोहीम राबवतोय. बरं, मग तुला सकाळ सकाळी उठावं लागलं याच्यासाठी? नाही, मला छान वाटलं. बरं, हो. कुठल्या कुठल्या प्रकारचा कचरा तुला इथे दिसतोय? प्लास्टिक आणि ते सिगरेट, तंबाखू, त्याचे कागद, अजून खाऊन फेकलेले. मला एक नेकलेस सुद्धा सापडलाय. बरं पण मला एक सांग की जे लोक कचरा करतायत त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे? की स्वच्छता राबवा, कचरा करू नका. बरं, हां. येस, खूप छान, तुझं कौतुक आहे. आणखीन काही सोलापूरकरांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. काका नमस्कार, काय नाव आहे तुमचं? दीदी कितवीला आहे शाळेला? दुसरीला आहे. शाळेचं काय नाव आहे? नुमवी. बरं, काय करतो आज आपण? हे कचरा गोळा करायला तू? स्वच्छता. याच्या आधी कधी केला होता का तू हा उपक्रम? हा उपक्रम केला होता. बरं, आज कसं वाटतं तुला या उपक्रमात सहभागी होऊन? चांगला वाटतंय. चांगलं वाटतंय. या ठिकाणी एक दादा पूर्णपणे प्लास्टिक गोळा करत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू. दादा नमस्कार, काय नाव आहे तुमचं? गणेश मातगुंडी. ओके, काय करता आपण? मी प्रायव्हेट जॉब करतो. प्रायव्हेट जॉब. राष्ट्रीय सेवक संघ दयाननगर सेवा प्रमुख म्हणून. सेवा प्रमुख आहे. आज आपण या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालो आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचा कचरा आहे आणि नेमकी काय मोहीम आहे ही? हे होम मैदान स्वच्छता अभियान म्हणून
यापूर्वी कॉर्पोरेशनने 2-3 वेळा असं अभियान राबवलेलं आहे, पण यावेळेस वेगवेगळे कॉलेज आणि सगळं सगळ्या सोलापूरकरांना सहभागी करून आवाहन करून सहभाग घेतले. आता या ठिकाणी आपण गेल्यानंतर आज सायंकाळी उद्या परवा लोक कचरा करतील. हे सगळ्यांची मानसिकता असं बदलायला पाहिजे की आपण स्वच्छ राहिलं तर आपलं सोलापूर स्वच्छ राहील, देश स्वच्छ होईल. अशी मानसिकता चेंज झाल्यानंतरच हा उपक्रम यशस्वी होईल असं मला वाटतं. या ठिकाणी काही तरुण दिसत आहेत आपल्याला स्वच्छता मोहीम करताना. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. भैया, काय नाव आहे तुझं? अक्षय रेवण. अक्षयजी, काय करतोय आपण आज या ठिकाणी? स्वच्छता अभियान चालू आहे आपलं. ओके. सर्व मैदानचं वगैरे पूर्णपणे स्वच्छता. तुम्ही सकाळी हे स्वच्छ करायला सुरुवात करायच्या आधी नेमकं कसं होतं इथं या ठिकाणी वातावरण तर लई हे म्हणजे होतं चांगलं, थोडंफार कचरा पण होतो. ओके. हां. या ठिकाणी एक मॅडम आहेत. मॅडम नमस्कार, काय नाव आहे तुमचं? मी सोनाली खानापुरे. बरं. सकाळी तुम्ही यायच्या आधीचं वातावरण कसं होतं? खूप कचरा होतं, प्लास्टिक होते, प्लास्टिकची बॉटल्स होते, बरं. काही लोकांचे कपडे वगैरे फेकून गेलेले होते. बरं. म्हणजे खूपच घाण असं होतं. आता थोडं सगळ्यांनी लोक जे आपले सोलापूरचे जे रहिवासी आहेत ते येऊन आता साफसफाई करू लागलेत, तर बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. ओके. बऱ्याचदा आपण प्रशासनालाच नाव ठेवतो की बाबा महापालिकेचं लक्ष नाही, पण प्रत्येकाची जबाबदारी असं वाटतं का हे तुम्हाला? काम फक्त महानगरपालिकाचं नसून आपल्या सोलापूरच्या रहिवासींचं पण आहे. त्यांनी पण तेवढं काळजीपूर्वक येऊन केलं पाहिजे. मंथली येऊन किंवा 15 दिवसाला येऊन एक टीम येऊन क्लीन करून गेले तर एवढं घाण होण्याची शक्यता आपल्या ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिराशी निगडीत हा ठिकाण आहे, एक पवित्र ठिकाण आहे. म्हणजे आपण याच ठिकाणाहून अडुसष्टलिंग यात्रेला जातो किंवा आपली यात्रासुद्धा याच ठिकाणी भरते. होमप्रदीपन सोहळा याच ठिकाणी भरतो. पण एरवी लोक याला पवित्र ठिकाण म्हणून पाहत नाहीत, नुसतं यात्रेच्या काळापुरतंच याच्याकडे पाहिलं जातं. पण एरवी या ठिकाणी भरपूर उपक्रम आणि कचराच होत राहतो. तर जेव्हा आपली संस्कृती तर जपलीच पाहिजे. जी आपण वर्षाला एकदा सिद्धेश्वर महाराजांची जी यात्रा जपती, फक्त त्यावेळेसच क्लीन न ठेवता अदर वेळेस पण अदर ठिकाणी आपण जिथे पब्लिक प्लेस आहे किंवा आपण त्या जागेचं यूज करतो. आता आपण होम मैदानला सकाळी लोक वॉकिंगला फिट राहण्यासाठी किंवा फिट ठेवण्यासाठी येतात, तर आलं की थोडं काळजी घेतलं पाहिजे ना. फक्त हे महानगरपालिकेचंच काम नसून सार्वजनिक लोकांचं पण काम आहे असं मला वाटतं. या ठिकाणी आणखी एक सर आहेत, त्यांच्याशी विचारूया. सर, नेमकं काय सुरू आहे या ठिकाणी आज? स्वच्छता मोहीम चालू आहे, पण मी स्वतः इको फ्रेंडली ग्रुपमार्फत आलेलो आहे. आणि आम्ही सगळे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, आम्ही सगळे स्वच्छता करत होम कट्ट्याची. मला एक सांगा सर, की वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक तर दिसतेच, पण इथं बाटल्या पण दिसतात. काय नेमकं मनात येतं आता? आणि रात्रीच्या वेळेस काही जे नागरिक आहेत ज्यांना अशिक्षित म्हणतो आम्ही, ते इथं ग्रुप करून बसतात, पण हे चुकीचं आहे. पण त्यांना जोपर्यंत आपण कळायला पाहिजे की हे आपण सार्वजनिक ठिकाण घाण करत आहोत. हे बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे. म्हणजे प्लास्टिक आहे, कागद आहे, कापडं आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सोलापूरकरांना सांगितलं पाहिजे, बिअरच्या बाटल्या आणि दारूच्या बाटल्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही मोजून जरी काढलं तरी शेकडो बाटल्या काचेच्या या ठिकाणी तुम्हाला मिळतील. म्हणजे एक दारू पिण्यासाठी, बिअर पिण्यासाठी बसण्याचा एक अड्डा या ठिकाणी झालेला आहे. महापालिका प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन कारवाई पण केली पाहिजे. आणि नागरिकांनी स्वतःहून आपण घाण करणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि प्रशासन तर लक्ष द्यायलाच पाहिजे, पण नागरिकांनी स्वतःहून काय करावं की आपलं शहर आपलं आहे, गाव आपलं आहे, आणि स्वच्छता आपल्यासाठी करत आहोत आपण. त्याच्यामुळं स्वतः नागरिकांनीच घाणच करू नये, आणि समजा केली तर उचलून एका ठिकाणी टाकून द्यायला पाहिजे. हे सगळ्यांना मी सोलापूरकरांना नम्र विनंती करतो की कृपा करून सार्वजनिक ठिकाण घाण करू नका. दादा नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी अनिल जोशी, सोलापूर शहर सेवा विभाग प्रमुख आहे. आज सोलापूर शहर सेवा विभाग, जिल्हा सेवा विभाग तसंच पर्यावरण गतिविधी यांच्या वतीने एक स्वच्छता अभियान आपण राबवतो आहे. की गेल्या अनेक दिवसापासून आपण इथं पाहतोय की बराच कचरा जमलेला होता, तर तो कचरा गोळा करण्यासाठी आपण एक अभियान राबवतो आहे. 7 ते 9 वाजेपर्यंत आपण हे अभियान करतो आहे. त्याच्यामध्ये बरेच स्वयंसेवक आहे, नागरिक जॉईन झालेले आहेत, तसे शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी असं जॉईन झालेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थी पण आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहेत. SVCS हायस्कूलचे हे सगळे विद्यार्थी आहेत.
मोठ्या संख्येने या ठिकाणी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि या सगळ्या उपक्रमाचं सूत्रसंचालन जे करत आहेत ते लक्ष्मीकांत दादा आपल्यासोबत आहेत. दादा, एक सोलापूरकर म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, काय सुरू आहे, हे सगळं बदलण्यासाठी काय करावं लागेल? पर्यावरण संरक्षण गतिविधी सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या वतीनं सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे, कारण हे ठिकाण असं आहे की ज्या सोलापूरकर इथं सोलापुरात जन्मलेत इथं येतातच, कारण त्यांचा जिव्हाळ्याचा विषय अर्थात गड्ड्याची यात्रा या ठिकाणी भरते. अनेक मोठमोठे प्रदर्शन या ठिकाणी भरतात आणि त्याच जागेची स्वच्छता मोहीम आज या ठिकाणी हाती घेण्यात आली आहे, ज्याचा एक चांगला सहभाग सोलापूरकरांचा इथे दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझी एक असं मनापासून इच्छा होती की आणखी जास्त लोकांनी यात सहभागी व्हायला हवं होतं, कारण हे ठिकाण तसं खूप मोठं आहे आणि आनंदाची बाब आहे. पण कमी शॉर्ट नोटीसमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सोलापूरकर या ठिकाणी आलेले आहेत. एरवी कचरा करायला सगळे पुढे असतात, पण कचरा गोळा करायला लोक येत नाहीत. हो, अगदी खरं आहे, कारण आपल्याकडे तशी जागरूकता म्हणा किंवा इको फ्रेंडली सारखे क्लब असतील किंवा असे पर्यावरणप्रेमी सारखे जे ग्रुप्स आहेत ते आवर्जून असे मोहीम राबवतात आणि त्यामध्ये सहभाग नोंदवतात, परंतु त्यांच्याकडे बघून आपणही इन्स्पायर व्हावं आणि आपणही अशा मोहिमेत सहभागी व्हावं असं सोलापूरकर थोडे कमी आहेत. आपण लोक सगळ्याकडे नुसतं बोट करतो, अरे घाण केलंय घाण केलंय, मग तुम्ही काय केलंय ते पण महत्वाचं आहे ना. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण महानगरपालिकेकडून अपेक्षा करतो किंवा याच्याशी निगडीत जे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आपण अपेक्षा व्यक्त करतो, परंतु आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं अशी भावना फार कमी लोकांमध्ये, म्हणजे लोकांमध्ये आहे पण कमी लोकांमध्ये आहे. आजच्या या स्वच्छता अभियानामध्ये वेगवेगळे ग्रुप, वेगवेगळे संघटना सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत यश डेव्हलपर्सचे प्रमुख. सर, तुमची ओळख करून द्या आणि काय उपक्रम आज या ठिकाणी सहभागी आहे, आपण किती जण सहभागी झालो? सर नमस्कार, मी सुयश खानापुरे. मला सोलापूर पर्यावरण गतिविधीकडनं एक आदेश आला की आपल्याला होम मैदान आज क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही माझ्या टीमला सगळ्यांना विनंती केली की आज सकाळी सगळेजण उपस्थित राहावं. या एका विनंतीवर आमची पूर्ण टीम अख्खी सकाळी 6 वाजता इथं आली. तेव्हापासून बरंच आता काम चालू आहे. तर माझी टीम तर आता करते आहे. मी सोलापूरकरांना आव्हान करतो आहे, कृपया इथे आपल्या होम मैदान जो इतिहास आहे, जिथं आपले गड्डा यात्रा भरतो आहे, त्या ठिकाणी कृपया करून शक्य होईल तेवढे आपण कचरा टाकू नये किंवा कॅरी बॅग्स टाकू नये हे विनंती करतो आहे. आणि स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपण इथं ट्रॅकिंगला येतो किंवा बाकड्यावर बसायला येतो त्यावेळेस आपला सोलापूर स्वच्छ दिसेल, हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. कोणकोणत्या प्रकारचा कचरा दिसला आपल्याला? ते प्लॅस्टिकचे यूज अँड थ्रो ग्लासेस, प्लॅस्टिकचे वगैरे सर, पेपर्स. काका, तुम्ही पण सहभागी याच्यामध्ये उत्साहानं, काय सांगायचं आपल्याला सोलापूरकरांना? याच्यामध्ये जो स्टॉल लावले ते वेगवेगळे इथं कार्यक्रम होतात, उपक्रम होतात, ते कार्यक्रम झाल्यानंतर इथे खेळे खूप मिळाले. बरोबर. चमचे, प्लास्टिक, फर्निचरचे तुकडे आणि जास्त करून खेळ मिळाले, की अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यांनी केलं काम झालं तर ते न्यायला पाहिजे. अगदी मला तेच म्हणायचं आहे, तुम्ही घेता, सगळं वापरता, त्याचा उपभोग घेता, त्यावर पैसा कमवता, पण जाताना साफसफाई करा असं वाटत नाही त्यांना. ही फार खेदाची गोष्ट आहे, वाईट वाटतं त्याबद्दल मला. त्या लोकांनी सुधारलं पाहिजे. अगदी 100%. मी बापूसाहेब पाटील, एक पर्यावरणप्रेमी. सोलापूरच्या इतिहासात होम मैदानाचं खूप मोठं योगदान आहे आणि होम मैदान साफसफाईसाठी आज आम्ही सुयशजी खानापुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं उपस्थित झालेलो आहोत. आणि मी या ठिकाणी एकच म्हणेन की आपण या ठिकाणी जेव्हा फिरण्यासाठी येतो किंवा शांतपणे बसण्यासाठी येतो, तर या ठिकाणी जे पण कार्यक्रम घेतले जातात त्यांची जबाबदारी आहे की आपला कचरा त्यांनी स्वतः गोळा केला पाहिजे आणि स्वतः घेऊन गेले पाहिजे किंवा महानगरपालिकेच्या यंत्रणेपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि सर्वांनीच आपल्या आपल्या परिसरामध्ये स्वच्छतेसाठी पुढं आलं पाहिजे. आणि मी एकच म्हणेन की स्वच्छ सोलापूर, स्मार्ट सोलापूर. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, स्मार्ट सोलापूर, सुंदर सोलापूर. काही कॉलेजच्या मुली या ठिकाणी आपल्याला दिसतात. दीदी कुठे चालली? थांब, इकडे बघ. अरे हां, हे नाही विचार. दीदी, काय नाव आहे तुझं? शर्वरी कुलकर्णी. काय करतोय शर्वरी आपण आज या ठिकाणी? आपण स्वच्छ भारत अभियान चालवतोय सोलापूर स्वच्छ. तुम्ही कोण आहात, म्हणजे कुठून आलात? मी आर्किटेक्ट शर्वरी कुलकर्णी आहे. मी SSMS आर्किटेक्चर कॉलेजमधून पासआउट झाले. आज IIच्या
निमित्ताने सगळ्यांनी इकडे येऊन सफाई आपल्या करण्याचं तुम्हाला खास करून आर्किटेक्ट लोकांना शिकवलं जातं की स्वच्छ सुंदर घर शहर कसं वसवावं, पण तेव्हा नेमकी कल्पना काय असते आणि सद्यस्थिती काय आहे? ॲक्च्युली आम्ही जेव्हा मॉडेल्स वगैरे करतो तेव्हा आम्ही सगळं असं मॉडर्न पद्धतीने करतो की आपल्याला केवढं सुंदर दाखवता येईल, म्हणजे तो आपल्या सिटीचा लँडमार्क होईल अशा पद्धतीने आम्ही बिल्डिंग बनवतो. पण आज जे बघतोय ते इथे परिस्थिती खूपच वाईट आहे आणि प्लास्टिक वगैरे तर जमिनीच्या काय खाली सांगायचं आपल्याला सोलापूरकरांना? जास्तीत जास्त स्वच्छता राखा, झाडं जास्त लावा. त्याच्यामुळे आपलं सोलापूरची हीट, आणि सोलापूर तर त्यासाठीच जास्त हे आहे की उन्हाळा चालू झाला की हीट खूप वाढते, तर मग थोडं त्या दृष्टीने आपण कार्य करू. काय नाव आहे दीदी तुझं? आर्किटेक्ट गौरी घोंगडे. काय सांगायचं तुला आज? ॲक्च्युली जो सिविक सेन्स आपल्याला पाहिजे तो आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली नाही आहे, पण आपण ट्राय करू की आपल्याकडे तो सिविक सेन्स बिल्ड होईल की सगळेजण कचरा उचलतील ना की करतील. आणि लेट्स एकूणच आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला कचरा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हां, कारण सगळ्यांना वाटतं की माझ्या एकट्याने टाकून काय होणार आहे ना, पण मग तो पॉईंट ऑफ व्ह्यू जर चेंज केला तर सगळेजणच नाही टाकलं तर कचराच होणार आणि नाही कचरा ना. उचलताना पण लोक असं विचारत करतात मी किती स्वच्छ करणार आहे. मग नाही ना, ते सुरुवात आधी तुमच्यापासून केली तरच आपण सगळेजण हे करतील ना. असं जर सगळ्यांनी विचार केला की मी का उचलू किंवा मी एकट्याने टाकून थोडी ना कचरा होणार आहे, तर मग काहीच नाही होणार. मग सुरुवात आपण एरवी जेव्हा तू बाजारपेठेत शहरात फिरत असते त्यावेळेला लोक कचरा करताना दिसतात, त्यावेळेला नेमकं मनात काय विचार येतो? हेच की आपल्याकडे त्या एज्युकेशनची गरज आहे की आपल्याला आधी त्या गोष्टी, काही गोष्टी आपण शिकतो एज्युकेशनल सिस्टीममध्ये, तर त्याच्यात ही गोष्ट पण पाहिजे की तुम्ही सिविक सेन्स आणि या गोष्टी पण शिकवायला पाहिजे की आपण जिथे राहतो ही पृथ्वी जी आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे माहिती पाहिजे ना. पृथ्वीवर राहण्यासाठी खरं तर पैसे पडत नाहीत, पण आपण हे सगळं दिलं पाहिजे स्वच्छता आणि मोहिमेत. मग आपल्याला अर्थ जर फ्रीमध्ये काही देत असतील तर त्याच्यासाठी आपण तिला स्वच्छ ठेवणं इतपत तर करूच शकतो ना. बरोबर. थोडंसं मला तुमच्या कॉलेजविषयी सांग, म्हणजे कोण कोण कसं आलात काय? आम्ही आर्किटेक्ट्स आहेत, तर आमच्या कॉलेजचे स्टुडंट्स पण आलेले आहेत आणि आय थ्रू आम्ही आर्किटेक्ट्स पण आलेलो आहोत. सो आम्ही ट्राय करतो की आमच्याकडून जे पण काही समाजाला आम्ही हेल्प करू शकू ते आम्ही करू. मी श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची विद्यार्थिनी आहे. तर आज आम्ही इथं आलो कारण हे जे क्लिनलीनेस आहे हे सोशल खूप इम्पॉर्टंट आहे. आर्किटेक्चर फील्डमध्ये पण फेजमध्ये पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही आज या ठिकाणी सगळे आमच्या स्टुडंटसोबत आम्ही इथं साफसफाई करायला आलो. सगळं आम्ही सोशल मेसेज स्प्रेड करायला आलो की कॉलेजचे स्टुडंट्स पण यात सगळे इन्व्हॉल्वमेंट घेऊन काम करू शकतात. नमस्कार सोलापूरकर. सोलापूर स्वच्छ सुंदर सोलापूर आपल्याला करायचं आहे. आम्ही आज सोलापूर आर्किटेक्ट असोसिएशनच्या वतीने आमचे अध्यक्ष असीम सिंदगी, मी स्वतः सेक्रेटरी चंदूलाल अंबाल, आमचे माजी चेअरमॅन शशिकांत चिंचोळी आणि माझे कलिग, हे सगळे माझे स्वतः सहकारी आज येथे होम मैदान येथे आपण सुंदर सोलापूर या नात्याने आम्ही स्वच्छता अभियान जे आहे ते आयोजित केलेलं आहे, त्याचा आम्ही पूर्णपणे प्रतिसाद देत आहोत. दादा मला सांगा, जे लोक यात्रा भरवते, जे लोक प्रदर्शन भरवतात, त्यांची काही जबाबदारी आहे असं वाटतं का? नक्कीच. ते होम मध्ये येते स्टॉल जे भरतात, सेडाचे जे आहेत, इलेक्ट्रो आपण जे भरतो इलेक्ट्रो प्रदर्शन भरल्यावरतीच नक्की त्याचं प्रदर्शन संपल्यावर हे पूर्ण साफसफाई व्हायला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी, हे त्यांनी पाळलं पाहिजे. आणि होम मैदान आपण गड्डा यात्रेनंतर जे देवस्थान पण लाखो रुपये या जागेवर कमवतं, पण स्वच्छतेचं काही जबाबदारी नाही आहे त्यांची. कमिटीकडून, देवस्थान कमिटीकडून त्यांनी हे स्वच्छता अभियान पूर्ण व्हायला पाहिजे. आणि इथल्या नागरिकांनासुद्धा जे वॉकिंगला येतात सकाळी त्यांनासुद्धा त्रास होऊ नये ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे. कालपर्यंतचं होम मैदान आणि आत्ताचं होम मैदान याच्यामध्ये बराच बदल दिसतोय. कुठेही कचरा दिसत नाही आहे. शेकडो सोलापूरकरांनी पर्यावरण गतिविधीच्या आव्हानाला प्रतिसाद देत होम मैदान स्वच्छ केलेलं आहे. या ठिकाणी खास करून प्लास्टिक, कचरा, लोखंडी खिळे, दारूच्या बाटल्या, त्याची झाकणं, या प्रकारचा कचरा सापडला आहे. काही ठिकाणी कापडं सापडलेत. म्हणजे इथं सातत्याने कचरा होत राहतो पण स्वच्छता अभियान होत नाही. पण पहिल्यांदाच पर्यावरण गतिविधीने हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी घेतला. याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे ग्रुप्स, वेगवेगळ्या शाखा, वेगवेगळे कॉलेज, वेगवेगळे शाळा सहभागी होऊन होम मैदान स्वच्छ झालेलं आहे. प्रत्येक सोलापूरकरांनी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सोलापूर स्वच्छ केलं पाहिजे.
आणि अशा प्रकारचे उपक्रम करायला लागू नयेत याच्यासाठी आपण कायमच पर्यावरणप्रेमी म्हणून, कायमच सजग सोलापूरकर म्हणून स्वच्छता राखली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.